अंडा करीची ही सोपी रेसिपी ज्यात तुम्हाला कोणतेही वाटण वाटायची गरज नाही, कोणतेही खडा गरम मसाला किंवा गरम मसाल्याची पावडरसुद्धा वापरायची गरज भासत नाही, तरीसुद्धा परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट टेस्ट आणि अप्रतिम स्वाद. नमस्कार, आलिशान स्वाद अँड व्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण सोप्या पद्धतीने अंडा करीची रेसिपी जी आहे ती मी दाखवणार आहे. व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. तर वळूया आपण कृतीकडे. तर सर्वात आधी इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत. तुम्ही तुमच्या क्वांटिटी अनुसार अंडी घेऊ शकता. इथे अंडी जी आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि अंडी जी आहेत ती आपल्याला उकळायला ठेवून द्यायची आहेत. अंडी जी आहेत ती आधी आपल्याला उकडवून घ्यायची आहेत. तर इथे मी अंडी जी आहेत ती उकडायला ठेवली आहेत. तर ही अंडी थंड झाल्यावरती आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे. आता इथे आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. इथे मी एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घेतलेलं आहे. एक मिरची घेतलेली आहे. मिरची जी आहे ती ऑप्शनल आहे. थोड्याशा स्पायसीनेससाठी मी इथे मिरची जी आहे ती वापरली आहे. तुम्हाला जर जास्तच तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. तर इथे एक मोठा कांदा मी घेतलेला आहे. कांदा तुम्ही बारीक किंवा असं मीडियम साईजचा चिरूनसुद्धा घेऊ शकता, कारण नंतर आपल्याला याची पेस्टच करायची आहे. तर कांदा जो आहे तो आपला छान गुलाबीसर झाल्याच्या नंतर इथे मी एक टोमॅटो ॲड केलेला आहे. तर इथे कांदा आणि टोमॅटो जे आहेत ते आपल्याला थोडेसे मऊ करून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 मिनटं आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो जे आहेत ते असे परतून घ्यायचे आहेत. तर आता कांदा आणि टोमॅटो जे आहेत ते आपले नीट छान व्यवस्थित परतले गेलेले आहेत. तर आता आपले हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. तर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आधी, मगच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर आपलं हे कांदा टोमॅटो जे आहे ते थंड होतं आहे तोपर्यंत आपल्याला इथे एक अंडं जे आहे ते आपल्या अंड्याची जी सालं जी आहेत ती काढून घ्यायची आहेत. तर इथे अंड्यांची सालं काढून घ्यायची आहेत सगळी. तर अशाच प्रकारे सगळ्या सालं काढून घेणार आहेत मी अंड्यांची. तर ही रेसिपी जी आहे ती खूपच सोपी आहे, खूपच सोप्या पद्धतीने दाखवली आहे. न वाटण वगैरे वाटायची गरज आहे, न कोणता दुसरा मसाला ॲड करायची गरज आहे तुम्हाला. तर खूपच सोपी आणि कमी वेळामध्ये बनणारी ही अंडा करीची रेसिपी आहे. तर आपले अंडे जे आहेत त्यांची सालं मी काढून घेतलेली आहे. आता आपण जे कांदा आणि टोमॅटो जे आहे ते परतले होते, आपल्याला हे आता मिक्सरमध्ये पाणी न टाकता असंच वाटून घ्यायचं आहे. तर एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे, एकदम पेस्ट करायची आहे. तर टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे वेगळं पाणी टाकून ॲड करायची गरज नाही आहे तुम्हाला. तर त्याच कढईमध्ये आता मी तेल घेतलेलं आहे. 2 चम्मच तेल घ्यायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये हळद आणि लाल तिखट जे आहे ते 1 चम्मच ॲड करायचं आहे. तर थोडंसं मिक्स करायचं आहे. आणि आता आपल्याला यात आपण उकड घेतलेली अंडी जी आहे ती यात सोडायची आहेत. तर बेसिकली अंड्याला जे आहे ते थोडासा कलर चढतो, लालसर कलर जो आहे तो आपल्या अंड्यांना येतो. आणि वरतून जे कवर आहे ते थोडंसं आपलं मसालेदारसुद्धा होतं. तर थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर अंडी जी आहेत ते आपल्या तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहेत. तर 1 मिनटापर्यंत आपल्याला अंडी जी आहेत ती फ्राय करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला अंड्यांवरती अशाच पळाने तुम्ही थोडंसं दाब देऊन थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे मसाला जो आपण बनवणार आहोत तो पूर्ण आतमध्येपर्यंत जाईल. अंड्यांच्या आतसुद्धा मसाला जो आहे तो प्रॉपर लागेल. तर असेच काच करून घ्यायचे आहेत अंड्यांना. तर आता ही अंडी जी आहेत ती फ्राय झालेली आहेत. फक्त 1 मिनटापर्यंतच आपल्याला ही अंडी जी आहेत ते परतून घ्यायची आहेत आणि वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल वाढवून त्यात हळद आणि मसाला परत ॲड केला आहे. आता हळद आणि मसाला ॲड केला आहे. थोडंसं मिक्स करून आपल्याला आपण जी पेस्ट वाटली होती कांद्या आणि टोमॅटोची ती आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. तर तेलामध्ये ही पेस्ट जी आहे ती आपल्याला नीट मिश्रण करून मिक्स करायची आहे. तर स्लो गॅसवरतीच तुम्हाला हे करायचं आहे.
तर 1 ते 2 मिनटं आपल्याला ही पेस्ट जी आहे ती नीट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तर वेगळं काही वाटण वगैरे टाकायची गरजच नाही पडत. तर आता ही पेस्ट जी आहे ती थोडंसं मी वाफवून घेणार आहे. झाकण लावून 1 मिनटापर्यंत आपल्याला ही पेस्ट जी आहे कांद्याची आणि टोमॅटोची ती शिजवून घ्यायची आहे. तर 1 ते 2 मिनटानंतर आपल्याला ह्यात आता कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहेत. हवं तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा ही कढीपत्त्याची पानं जी आहे ती घालू शकता. कढीपत्त्यामुळे छान फ्लेवर येतो या करीला. तर मस्त आपलं हे अंड्याचं कालवण जे आहे ते रेडी होतं. तर आता एक वाफ काढून घेतलेली आहे मी. आता यात जे आपण मिक्सरमध्ये फिरवलं होतं ते त्याच्यामध्येच आपल्याला पाणी ॲड करून तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे, जो मसाला आपण वाटला होता तो कांदा आणि टोमॅटोचा. त्यानंतर अजून एक मोठा ग्लास पाणीचं मी ॲड केलेलं आहे. तर आता आपल्याला एक उकळी काढायची आहे. एक उकळी काढल्याच्या नंतर आपल्याला यात चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. इथे मी अंडा करी मसाला जो मार्केटमध्ये भेटतो, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा अंडा करी मसाला वापरू शकता. इथे मी हा अंडा करी मसाला जो आहे तो वापरला आहे. हा मसाला वापरल्याच्या नंतर तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा वाटण किंवा दुसरा कोणता गरम मसाला वगैरे ॲड करायची गरज नाही पडत, कारण या मसाल्यामध्ये सगळं काही मिक्स असतं. त्यानंतर मी इथे मसाला जो आहे अंडा करी मसाला 2 चम्मच ॲड केला आहे आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर आपल्याला एक उकळी जी आहे ती काढायची आहे आणि त्यानंतर आपण जे उकडलेले अंडे जे होते फ्राय केलेले ते यात घालून घ्यायचे आहेत. जसं जसं हे थंड होत जातं तसं तसं ती ग्रेव्ही जी आहे ही थिक होते. तर तुम्हाला पाणी जे आहे ते तुमच्या ग्रेव्ही अनुसार तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. तर आता इथे थोडीशी कोथिंबीर ॲड करून मी एक उकळी काढणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली अंडा करी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर मीडियम गॅसवरती आपल्याला थोडंसं उकळी काढायची आहे. लगेच 10 मिनटामध्ये आपली ही रेसिपी जी आहे ती रेडी होते. तर आपली अंडा करीची रेसिपी जी आहे अंड्याचं कालवण ते रेडी झालेलं आहे. आता आपण ह्या अंडा करीला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी हवी आहे तेवढी इथे ठेवायची आहे. त्याप्रमाणे तुम्हाला इथे पाणी जे आहे ते ॲडजस्ट करायचं आहे. तर आता मी सर्विंग बाउलमध्ये ही आपली रेसिपी तयार झालेली काढून घेत आहे. तर अशा प्रकारे आपली खूप छान आणि टेस्टी जी आहे ती अंडा करीची रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे. नक्की ही रेसिपी करून पहा. तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही अंडा करी खाऊ शकता. तर खूपच अप्रतिम ही रेसिपी जी आहे ती झाली होती. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.